बोला सर, सगळ्यांना खुशाली कळली पाहिजे. पण नाही, जिलेबी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, स्वीट किती खाता तुम्ही, तुम्हाला आवडतं का? मैं 365 डेज डाइटिंग करता हूँ. रिसेंटली सुना कि सर का 50th बर्थडे सेलिब्रेट हुआ ना, 60th. तो लगते तो आप तो 40 के हो, मतलब 50 मैंने तभी भी ज्यादा बोल दिया. पण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 60च्या कुठल्याही अँगलने वाटत नाही ना त्या गोष्टीसाठी. 61 संपले, बाप रे. ठीक है सर, प्लीज त्याच्या सगळं काही सांगण्याआधी आम्हाला प्लीज इस खूबसूरती का राज बता दीजिए. जिलेबी जैसी फिल्में देखता रहता हूँ. सो प्रोड्यूसर आंसर सर, सो प्रोड्यूसर. बट क्या कहना चाहोगे, मूवी अब तक आया, उसके बाद आपने मूवी में इन्वॉल्व होने का डिसीजन लिया. व्हाट वाज दैट प्रोसेस एंड व्हाई डिड यू लाइक दिस मूवी? मेरे ख्याल से हमारी टीम ने जब ग्रीनलाइट किया एंड स्पेशली ये सब्जेक्ट स्वप्निल को बहुत पसंद था, तो कभी कभी तो अपने एक्टर के ऊपर विश्वास रखना चाहिए. तो विश्वास रख के ये फिल्म बनाई है. एंड आई थिंक हमारा जो डिसीजन था वो मेरे हिसाब से 100% राइट था. एंड सो मेनी इयर्स इन द इंडस्ट्री, बीइंग अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट, मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्री जिस प्रकार अब ग्रो हो रही है, क्या कहना चाहोगे सर? देखिए, ऑल रीजनल फिल्म्स आर डूइंग वेरी वेल. ऐसा नहीं कि खाली मराठी, बट साउथ की भी फिल्में देखिए, गुजराती फिल्में देखिए, एवरीवेयर. बिकॉज आफ्टर कोविड लोकल हैज बिकम ग्लोबल. और मेरे हिसाब से जो रीजनल फिल्म्स है उसमें ज्यादा ओरिजिनलिटी है और ज्यादा जुड़ाव है. तो दैट्स व्हाई आई थिंक लोग उसे ज्यादा पसंद कर रहे हैं. ओके, एंड इस मूवी में आपका सबसे पसंदीदा कैरेक्टर कौन सा है, प्लीज बता दीजिए. यहाँ पर आपके सामने सारे कलाकार बैठे हुए हैं. तुम क्यों जूते मरवा रहे हो? ये जानबूझ के इन्होंने मुझे पूछने के लिए बोला था सर. एक तो चार बोल दीजिए या फिर एवरीवन इज सो गुड. हर कलाकार अपने हिसाब से बहुत सुंदर और बहुत अच्छा काम किया है. बढ़िया सर. और चित्रपटाचे डिरेक्टर सुद्धा इथे आहेत. सर आहेत त्यांचे. सर, चित्रपटाचं डिरेक्शन तुमच्याकडे आहे, मल्टी स्टारर मूवी, त्यात एक कॉप थ्रिल असणार आहे या चित्रपटात म्हटल्यानंतर, ज्या प्रकारचा यांचा म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी चित्रपटांमधले कॅरेक्टर्स राहिलेले, या कॅरेक्टर्स मध्ये यांना टाकत असताना एका कॉपला रोमॅन्टिक वगैरे असं काही न दाखवता कसं जमलं? थ्रिलर सिनेमा असल्यामुळे रोमॅन्टिक गाणं किंवा गाणी असं नसणारच होतं. ऑब्व्हियस आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे म्हणून. पण एक आहे, सगळेजण विचारतात स्वप्नील जोशी कॉप का, स्वप्नील जोशी कॉप वाटतात का. पण आता लुकमुळे सगळ्यांना कळतंय की काय आहे एक्झॅक्टली. पण मला वाटतं आपण ह्याच्यावर डिस्कशन करण्यापेक्षा ट्रेलर बघणं लवकर जास्त जरुरी आहे. तर आपण तिकडे मूव्ह होऊया असं मला वाटतं. नक्कीच. पण प्रत्येक चित्रपटाचे काही चॅलेंजेस असतात आणि काही मजा सुद्धा असते. या चित्रपटातली काय मजा तुम्हाला वेगळी वाटली करत असताना? सगळंच. एकतर दर्जेदार निर्माता आनंद पंडित यांच्यासारखा इतका महान निर्माता आम्हाला लाभणं आमच्या मराठी सिनेमाला, हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. पहिली गोष्ट, त्यांनी हो म्हणणं, मग आम्ही सिनेमा बनवणं आणि मग इतकी सोन्यासारखी कलाकार मिळणं, स्वप्नील जोशी, प्रसाद दोघे पहिल्यांदा एकत्र येणं, त्याच्यामुळे हळूहळू ते जुळत गेलं आणि जिलेबीचा मेनू इतका भारी बनलाय. तो गोड पण आहे, गुड पण आहे. आता तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसेल, बघूया. सो एकूणच लक्षात येत आहे की जिलेबी इतकाच सरळ हा चित्रपट असणार आहे, बरोबर ना? गोल गोल. सुशील अग्रवाल सर सुद्धा आहेत आपल्यासोबत. सर, या चित्रपटासोबत असोसिएट होण्याचा निर्णय अल्ट्राने घेतला आणि त्यानंतर तुम्हाला कसे रिस्पॉन्सेस येत आहेत? तुम्ही सोशल मीडियावरती बघतच असाल, काय सांगाल? फार उत्तम रिस्पॉन्सेस येतात आहे. आणि जेव्हा मी पिक्चर बघितली तर बघितल्याबरोबर इमिजिएटली मी आनंदजींना आणि राहुलजी सांगितलं की या पिक्चरमध्ये आम्ही कशा प्रकारे जुळू शकतो ते सांगा, आणि आम्ही जोडलो. आणि आता ट्रेलर बघाल तर त्यावेळेला सगळं माहितीच पडणार आहे काय आहे. पण इट इज रिअली व्हेरी गुड. इट हॅज कम आउट व्हेरी गुड. ग्रेट. आणि रजत सुद्धा इथे आहेत.
सेकंड पिढी आपण असं म्हणू शकतोय अल्ट्राची. नवीन नवीन चित्रपट मराठीतले बनतायत आणि अल्ट्रा तर सगळ्याच लँग्वेजेस मध्ये आहे, पण मराठी मधला हा प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत आला. तू काय वेगळं बघितलंस या चित्रपटात? म्हणजे युअर फादर बिंग सो एक्सपिरियन्स्ड, त्यांना तर कळलंच, पण व्हॉट वॉज युअर लाइकिंग पॉइंट्स फ्रॉम दिस मूवी? जैसे आपने बोला कि द मराठी इंडस्ट्री इज ग्रोइंग अलॉट, so we took a conscious decision a couple of years back to contribute कि हम कैसे इस इंडस्ट्री को in a small or a big way grow कर सकते हैं. This was a great opportunity for us and the next stepping stone to take our contribution in the industry ahead. So thank you to Anand sir and the rest of the team also. Great. आणि आपल्यासोबत राहुल दुबे सर सुद्धा आहेत. राहुलजी, खरं तर प्रोडक्शनचा पार्ट होणं आणि खूप साऱ्या गोष्टी असतात आणि हँडल करत असताना बरेच चॅलेंजेस सुद्धा येतात, स्वीट मोमेंट्स पण असतात. काय सांगाल या स्वीट आणि तेवढंच गुड असलेल्या जिलेबीबद्दल? सर, चैलेंजेस की बात होती नहीं है, अभी सर सामने है. सर के साथ जो भी प्रॉब्लम है 1 सेकंड में अप्रूवल सब हो जाता है, तो कोई दिक्कत ही नहीं है. मैं छोटा सा एग्जांपल देता हूँ कि मराठी इंडस्ट्री या कोई भी इंडस्ट्री सब पिक्चरें चल नहीं रही है बहुत ज़्यादा. सर ने मुझे बुलाया, बोला राहुल कितना बजट है मार्केटिंग का? बोला सर इतना है. बोले 25 लाख रुपए और बढ़ा दे, पिक्चर का जो भी होगा देखा जाएगा, बजट में कोई कमी नहीं हो चाहिए. स्वप्निल को, प्रसाद को लगना नहीं चाहिए कि हमने मार्केटिंग में कटौती की है. अच्छा, जब इतने अच्छे बॉस हैं तो फिर चैलेंजेस आते ही नहीं. दूसरा, मैं स्पेशल थैंक्स दिलीप सोनी जी को करना चाहूंगा. उन्होंने सुशील जी से हमें मिलवाया और ऐसी बॉन्डिंग हो गई. दर्शन बैठे हुए अल्ट्रा से, ऐसा लगता ही नहीं कि हम 6 महीना पहले दूसरे को नहीं जानते थे, लेकिन आज ऐसा लगता है कि वी आर फैमिली, वी आर डूइंग ग्रेट वर्क. ऑल्सो नितिन ने बड़े दिल से पिक्चर बनाई, स्वप्निल ने, प्रसाद ने, बाकी इंटायर कास्ट ने बहुत अच्छा सपोर्ट किया. तो होप सो पिक्चर अच्छी बनी है. लेकिन यहाँ पे मैं सुशील जी की एक बात कहना चाहूंगा जो उन्होंने मुझे बताई है, भगवान का नौसा जो है. उन्होंने बोला जिलेबी पिक्चर में आपको सब्सिडी नहीं मिलेगी. तो हमने बोला भाई क्यों नहीं मिलेगी? बोले आपकी पिक्चर का बॉक्स ऑफिस 5, 7, 10 करोड़ मिनिमम हो जाएगा, तो चैनल वाले बोलेंगे गरीब लोगों को लेंगे, तो आप क्यों लो रहे हो? अच्छा, आई होप जो हो जाए तो मजा आ जाए. बाकी ट्रेलर अच्छा कटा है. सुशील जी ने जिस दिन बोला भगवान करे मां सरस्वती उस दिन उनके जुबान पे बैठी रहे तो हमारा काम हो जाएगा. वाह वाह वाह, टच वुड आणि फिंगर्स क्रॉस्ड. खरं तर तुम्ही सगळे इथे उपस्थित असलेले मंडळी आणि तुमच्यासाठीचा खरं तर आजचा असा दिवस म्हणू शकतो आपण, कारण आजच्या दिवशी फार महत्वाचा आणि फार छान असा दिवस आहे. तो म्हणजे आज पत्रकार दिन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्या मागचं कारण बऱ्याच लोकांना इथे माहिती असेल नसेल माहिती, पण मी सांगणं कर्तव्य समजतो की महाराष्ट्र शासनाने हा आजचा दिवस म्हणजेच 6 जानेवारी हा पत्रकार दिन साजरा करण्याच्या मागचं कारण म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, आपल्या मराठी भाषेतले आद्य पत्रकार, ज्यांनी महाराष्ट्रातला मराठीतला पहिलं वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं. आणि तो आजचा दिवस म्हणजेच 6 जानेवारी आणि त्या काळी 1832 मध्ये त्यांनी सुरू केलं. आणि आता त्या गोष्टीला बरेच वर्ष उलटलेले आहे. इंडस्ट्री खूप जास्त ग्रो झालेली आहे पत्रकारितेची आणि आपल्या लोकशाहीचा आपण 4था स्तंभ ज्याला म्हणतो त्या पत्रकारितेचा आजचा दिवस आहे म्हटल्यानंतर स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या प्लीज वाजवूया. आणि सगळ्या पत्रकारांसाठी जे मला बघतायत ऐकतायत सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्यासाठीच आनंद मोशन पिक्चर्स, आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि जिलेबीच्या टीमकडे एक छोटेखानी सत्कार काही ज्येष्ठ पत्रकारांचा आपण करणार आहोत.